एका रात्री अनिल आणि मेघना दोघंही आपल्या कारमधून एक सुनसान रस्त्यावरून आपल्या गावाहून शहराच्या दिशेने जात होते. अचानक गाडी रस्त्याच्या मधोमध बंद पडली आणि काहीही केलं तरी ती सुरू झाली नाही. आणि दूर दूरपर्यंत ना माणूस दिसत होता ना कुठली गाडी. मग त्यांनी ठरवलं की थोडं पुढे चालत जाऊन पाहू की आसपास काही घर आहे का. त्यांनी गाडीमध्ये असलेली कपड्यांनी भरलेली बॅग आणि पाण्याची बाटली घेतली आणि चालू लागले. थोडं पुढे गेल्यावर त्यांनी रस्त्याच्या एका कोपऱ्यात काहीतरी चमकताना पाहिलं. दोघं धावत तिथे गेले आणि त्यांनी पाहिलं की ते एक सोन्याचं नाणं होतं आणि अगदी तसंच प्रत्येक पावलावर पुढे सोन्याची नाणी पडलेली होती. हे पाहून अनिल आणि मेघना आनंदाने बहरून गेले आणि प्रत्येक पावलावर चालत चालत ती नाणी आपल्या बॅगमध्ये जमा करू लागले. सगळीकडे काळोख पसरलेला होता म्हणून कळत नकळत दोघं एका जंगलाच्या दिशेने पोहोचले. तोपर्यंत त्यांनी भरपूर सोन्याची नाणी जमा केली होती. थोडीशी नाणी अजून उचलत असताना जेव्हा ते पुढे गेले त्यांनी पाहिलं की पुढे एक खोल दरी आहे ज्यामध्येही बरीच सोन्याची नाणी पडलेली आहेत. त्यांनी एक युक्ती काढली की बॅगमधली कपडे एकमेकांना गाठ बांधून दोरी तयार करायची आणि त्याच दोरीच्या सहाय्याने अनिल खाली उतरून बॅगमध्ये नाणी भरून पुन्हा ती दोरीने मेघनाला वर पोहोचवायची. नेमकं तसंच त्यांनी केलं आणि दरीतून बरीच नाणी मेघनाने वर खेचून जमा केली. जेव्हा अर्ध्यापेक्षा जास्त नाणी दरीतून संपली होती तेव्हा अचानक नाण्यांच्या ढिगाऱ्यातून एक वाघ बाहेर आला. अनिल घाबरला आणि दोरी पकडून वर चढण्याचा प्रयत्न करू लागला आणि मेघना ताकद लावून त्याला वर खेचू लागली. पण तोपर्यंत वाघाने अनिलच्या पायाला दातांनी घट्ट धरलं आणि ओढायला लागला. या धक्क्यातून मेघनाही हळूहळू घसरून दरीत कोसळली. जेव्हा दोघं दरीत पडले त्यांनी वाघाला सांगितलं, कृपया आम्हाला सोड दे. आम्ही सोन्याच्या लालचेने दरीत उतरलो, आमचा प्राण वाचव. वाघ म्हणाला, मी 2 दिवसांपासून उपाशी आहे आणि म्हणूनच शिकारीच्या शोधात रस्त्याने चाललो होतो. अचानक मला खूप चमचमणारी सोन्याची नाणी दिसली आणि माझं लक्ष विचलित झालं. हळूहळू त्या नाण्यांचा पाठलाग करत करत मीही या दरीत पडलो. बऱ्याच वेळेपासून मी इथे उपाशी आणि तहानलेला पडलो आहे आणि तुम्ही म्हणता की मी तुम्हाला सोडून देऊ. मी मृत्यूचा राजा आहे आणि तुम्ही दोघं लालसेचे गुलाम. तुम्हाला वाटतं मी हार मानून तुम्हाला सोडून देईन? कदापि नाही. असं म्हणताच वाघ ताबडतोब अनिलवर झडप घालतो आणि त्याच्या मानेला दातांनी जोरात पकडतो. मेघना जोरजोरात किंचाळते, कृपया आम्हाला वाचवा, आम्हाला सोडून द्या. इतक्यात वाघ आपल्या ताकदीने अनिलचा श्वास थांबवतो आणि हे पाहून मेघना बेशुद्ध होते. मग वाघ आपली भूक भागवू लागतो. काही तासानंतर जेव्हा मेघनाला शुद्ध येते आणि तिचे डोळे उघडतात ती पाहते की तिच्या बाजूला वाघ शांत बसून तिच्याकडे पाहत आहे आणि अनिलच्या फक्त हाडांचा ढिगारा एकीकडे पडलेला आहे. हे पाहून ती जोर जोरात रडायला लागते. तिला पाहून वाघ सावधपणे उभा राहतो आणि तिच्या दिशेने हळूहळू चालू लागतो. मेघना अजून जोरात रडते आणि म्हणते, अजून काय हवंय तुला? तू माझं सगळं चिनून घेतलं. माझं आयुष्य तू नरक बनवलंस. किती स्वार्थी आहेस तू, किती लालची आहेस तू. मग वाघ म्हणतो, काय म्हणालीस? मी लालची आहे ही गोष्ट तू म्हणतेस? त्या रस्त्यापासून इथपर्यंत इतकी सोन्याची नाणी गोळा केल्यानंतर सुद्धा तू समाधानी झालीस का? नाही. आणि त्या लालसेनेस तू दरीत उतरलीस आणि आपल्या नवऱ्यालाही गमावलं. पण मला सोन्याची नाणी गोळा करण्याची लालसा नव्हती. मला फक्त एकच गोष्ट हवी होती, ती म्हणजे जिवंत राहण्यासाठी, माझी भूक भागवण्यासाठी. हो, आणि आता तूच माझी गरज आहेस. असं म्हणताच वाघ मेघनावर झडप घालतो आणि ती, वाचवा, कुणीतरी वाचवा मला. आणि काही मिनिटांनी तिच्या किंकाळ्या थांबतात आणि वाघ आपली भूक भागवतो. मग त्या रात्री इतकी पाऊस झाला की ती दरी पाण्याने भरून गेली आणि वाघ थांबून तिथून बाहेर निघून गेला. धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे,
पण लालच तुमच्यासाठी जीव घेणं आहे.